हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मजेत असताल. मिनी ब्लॉग विथ रेश्मा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आहे रेश्मा आणि मी गावाला आले आणि आज मी सासरवरून माहेरी निघणार होते. त्याचीच तयारी चालू होती. माझी चालली होती पॅकिंग करायची आणि सध्या माझे ब्लॉग ना थोडे खूपच म्हणजे लेट चालू आहेत. मला टाईमच भेटला नाही एवढ्यात मला ब्लॉग बनवायला, त्याच्यामुळे खूपच लेट झाला हा माझा ब्लॉग. आणि मी माझी पॅकिंग करत होते, थोडंसं सामान जे लागत होतं मला ते घेत होते आणि शंभूचं चालू होतं मस्त मातीत खेळत होतं. तो घरी यायला म्हणजे आधी तिकडनं इकडे यायला रेडी नव्हता, आता इकडनं तिकडे जायला तयार नव्हता. त्याला मी म्हणत होते की अरे आपल्याला जायचं आहे लवकर उरक म्हणून, कारण की आज मी माझा जर तुम्ही गावाकडचा आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात मी रूपा रूपा बोलले. तो माझा मावशीचा मुलगा आहे आणि तो MBBS झालेला आहे आणि त्याचीच त्यांच्या गावातून तो पहिला MBBS होता, त्याच्यामुळे मिरवणूक वगैरे होते त्याची. आणि मम्मी ते देवाला गेलेले होते, मम्मी आणि मावशी. आणि मावशी बोलली होती की तू आहेस तर ये तू पण मिरवणुकीला. त्याच्यामुळे आम्ही घरून आहे ना थोडंसं माझ्या सासरकडून लवकर निघलो होतो. आता मी घरून निघतानाचा हा व्हिडिओ आहे आणि आम्ही निघालो तर लवकरच निघालो होतो, थोडंसं तरी 10-10:30 वाजले असताना घरून आम्हाला जेवण वगैरे सगळं आवरून निघालं. आणि घरून जेवण निघालं तरी पण शंभूचं चाललं होतं. तात्या आमचे भाऊजी आम्हाला सोडायला आले ते आणि तात्या मला तो तात्या बोलतो त्यांना, तो बोलतो मला रस प्यायचा म्हणून. आता हा जायचा त्याचा असा चेहरा झाला होता जाताना घरून. आणि रस घेतल्यानंतरनं बसमध्ये तर काही त्याला जमत नाही, म्हणजे खाल्ल्याशिवाय तर काही राहणार नाही आणि बसमध्ये त्याला अजिबात जमत नाही. बस म्हणजे नाही का एवढा प्रवास करतो आमच्यासोबत पण त्याला अजून पण सवय झाली नाही. बस त्याला लागते म्हणजे लागतेच. त्याच्यामुळे त्याचा म्हणजे मागच्या वेळेसचा पण प्रवास माझ्यासोबत झोपूनच होता आणि ह्या वेळेसचा प्रवास पण झोपूनच होता. इकडून तिकडून आम्ही कशी तरी 2:30-3 वाजेपर्यंत पोहोचलो. थोडंसं ट्रॅफिक होतं कारण की त्या दिवशी संडे होता. म्हणजे इकडनं तिकडनं मग बस वगैरे पोहोचली. आम्ही बाबांची वाट बघतो, पण तो जा मूड असा खराब झालेला होता ना बसमुळं. रस वगैरे प्यायला त्याला उलटी वगैरे काही झालं नाही, पण रसाने त्याला जास्त मळमळ झाले त्याने. मग त्याच्यानंतर आमचे बाबा आलेले मला न्यायला आणि मग घरी गेल्यावरती घरचे कामं केल्याशिवाय आम्हाला तर काही जाता येणार नव्हतं, कारण की पप्पा गेले ते फर्स्ट शिपला, ते येणार ते 3:30 वाजता. आम्ही थोडंसं लवकर पोहोचलो 2:30 वाजता. 1 तास होता. आम्हाला फोन करून सांगितलं तुम्हाला येईपर्यंत पाणी मारून घ्या थोडंसं घराला. आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पप्पांच्या घराचं बांधकाम चालू आहे. तुम्ही जर माझे कंटिन्यू व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला लगेच लिंक लागेल आणि त्याच्यामुळं मी डायरेक्ट थोडं पुढचे व्हिडिओ टाकले नाही. जे कंटिन्यू माझे जे डेलीचे व्हिडिओ चालू ते कंटिन्यू व्हिडिओ टाकले याच्यात. आणि हा पप्पांचा बंगला चालू आहे, तर घराचं बांधकाम चालू आहे. त्याला बांधकामाला पाणी मारून आम्ही थोडेसे रेडी झालो आणि आम्ही निघालो आता मिरवणुकीला, कारण की मम्मी आणि मावशी डायरेक्ट मावशीच्या इथे येणार होते. मग राहिले होते मी पप्पाच आणि शंभू, आम्ही तिघंच राहिलो होतो, कारण भावाचं काम असतं संध्याकाळचं गायांचं वगैरे, धारा वगैरे काढायचा, चारा वगैरे टाकायचा. त्याच्यामुळे आम्ही तिघं निघालो होतो. हा शंभू यायला तयारच नव्हता की नको मी मामासोबत येणार नाही, म्हणजे मामाला सोडून येणार नाही ना. हा सनसेट घेतला मी थोडासा, म्हणजे गावाकडचं ना वातावरण खरंच खूप छान असतं, म्हणजे खरंच खूप छान होतं संध्याकाळचं. सनसेटनं पाहण्याजोगं असतं. कुठं पण राहा तुम्ही. एक तर मी माझ्या सासरवाडीत तिकडे पण तसंच आहे, इकडे पण असंच आहे. आणि मला ना जास्त करून बाहेरचा व्ह्यू कॅप्चर करायला जास्त आवडतं. त्याच्यामुळे मी ना माझा कोणता पण ब्लॉग बघा तुम्ही, ॲटलिस्ट रोड तरी दिसेल त्याच्यात, डोंगर दिसेल, म्हणजे काही ना काही दिसतं त्याच्यात, कारण की इकडे जसं पाहायला भेटत नाही तिकडे गेलं की असं कधी न भेटल्यासारखं आहे. आणि हा संध्याकाळचा सनसेट इतका छान झाला, खरंच खूप छान झाला होता. आणि आम्ही गेलो होतो त्यावेळेस ना त्यांची पूर्ण तयारी झालेली होती. त्यांनी ना स्टेज वगैरे बांधलेला होता, चेअर वगैरे लावलेल्या होत्या. आणि माझा मावस भाऊ ऑलरेडी तिकडे त्यांच्यात गेला होता. त्याच्यामुळे आम्ही घरी गेलो, मावशीने मला चहा वगैरे केला आणि मग आम्हाला थोडंसं लेट झालं होतं, कारण की तोपर्यंत फटाके वगैरे वाजून मिरवणूक चालू झालेली होती. आणि मम्मी ती सोबतच आलेली होती. मम्मी त्या दोघी मावशीपाशीच थांबलेल्या होत्या, मी आधी सांगितलं असं तुम्हाला. त्याच्यामुळे आम्ही टाईम न वेस्ट करता चहा घेतला आणि लगेच मिरवणुकीसाठी नाचायला रेडी झालो. आणि त्याचं सांगायचं बदलं तर त्याचं स्ट्रगल खूप जास्त आहे, कारण की MBBS होण्यासाठी खूप म्हणजे मला माहिती नाही एवढं काही. मी माझ्या फार्मसीवरून सांगू शकते. मी 2च वर्षाचा डिप्लोमा कंटिन्यू केला, त्यातच माझी एवढी नको झाली. 8 वर्ष एवढं, म्हणजे त्याला जवळजवळ माझ्या लग्नाच्या आधीपासून त्याचं म्हणजे स्ट्रगल भरपूर आहे नाही का. त्याच्यानंतर ना हे दिवस पाहायला भेटतात. जास्त काय बोलता येणार नाही मला, आमची पहा थोडीशी.
आणि मेन म्हणजे मी तुम्हाला सांगायला विसरले, मिरवणूक माझ्या मावस भावाची एकट्याची नव्हती, दोघांची होती. त्यांच्या गावातून अजून एक IPS आणि हा एक MBBS असे दोघं जण होते. त्याच्यामुळे गावातल्यांनी मिळून दोघांचा एकत्र मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवला होता. आणि आता हे इथून पुढे त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम चालू होते. आणि आता मी ते रेकॉर्ड केलं, त्याच्यामध्ये तुम्ही पहा आणि बघू, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मला खूप लेट झाला आहे हा व्हिडिओ अपलोड करायला. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका. नको मला प्रेमापोटी कुठलीही इमारत, नको मला प्रेमापोटी कुठलीही इमारत, मी माझ्या आईसाठी स्वराज्य निर्माण करेल, मी माझ्या आईसाठी स्वराज्य निर्माण करेल. आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य आपापल्या क्षेत्रामध्ये आपण जे सगळे जमले माझ्या सत्कारासाठी अतिशय भारी वाटतं. म्हणजे सन्माननीय व्यासपीठ, भरपूर सगळ्यांनी आल्याबद्दल स्वागत तुमचं. थोड्या वेळात भोजनाचा वगैरे कार्यक्रम होईल. सर्व या ठिकाणी आलेत यासाठी सर्वांचं धन्यवाद. एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आले, ते दोन्हीही मला सोडून गेले आणि वडिलांची खूप इच्छा होती, कार्यक्रम मोठा होणे त्यांची अपेक्षा होती, खूप मोठा कार्यक्रम करण्याची. त्यामुळे हा कार्यक्रम आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी सन्मान करायचा बाजूला करायचे आणि पुढे या ठिकाणी दोघांचाही सन्मान होतोय. डॉक्टर रुपेश आणि पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय अमोलजी मोटे यांचा सन्मान होतोय. फोटोग्राफरांना फोटो घ्यायचे बा, व्यवस्थित सत्कार केल्याच्या नंतर फोटो व्यवस्थित उभे राहा, म्हणजे चांगला फोटो येईल. कोण 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 हा, मामांना विनंती आहे आपण समोर यायचंय. या समोरचा सगळ्यांनी. दोघांचंही खूप खूप अभिनंदन. उद्याच्या कालखंडामध्ये आपल्या हातून चांगल्या प्रकारच्या त्या मोठ्या परिवारानं आपल्या सर्वांसाठी भोजनाची देखील व्यवस्था केलेली आहे. कोणीही हा प्रसाद